एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासन माहिती तंत्रज्ञान विभागात करार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये करार। यामुळे राज्यातील दुर्गम भागापर्यंत उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा पोहोचणार। कोविड कांजण्यांसारख्या विषाणूजन्य रोगावरील नियंत्रणासाठी NIVच्या धर्तीवरती राज्यात महाराष्ट्र विषाणूशास्त्र संस्था स्थापन करण्याचा निर्णय। या संस्थेसाठी 60 कोटी रुपयांच्या प्रस्तावासही मान्यता। मुंबईत पालिकेकडून 4 नवीन कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय। मात्र मुलुंड कबूतरखान्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। कबूतरखान्याविरोधात मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात शिवसेना ठाकरे गट निदर्शन करणार। ब्रिटिशकालीन एल्फिस्टन ओव्हरब्रिज पाडण्यासाठी सुरू असलेल्या ब्लॉकमध्ये वाढ होणार। महारेलकडून पूल पाडण्यासाठी 78 दिवसांच्या मेगा ब्लॉकची मागणी। मात्र आता यामध्ये आणखी 6 ब्लॉकची भर। महारेलची मागणी लक्षात घेऊन वेळापत्रक पुनर्निर्धारित करण्याची प्रक्रिया सुरू। नवी मुंबई विमानतळाला अतिवृष्टी पूरस्थितीचा धोका संभवू नये यासाठी उल्वे नदीचा प्रवाह मोहा खाडीत वळवला। नदीच्या रुंदीकरणामुळे पुढील 100 वर्ष विमानतळाला जलसंकटाचा धोका नसल्याचा CWPRSचा दावा। मुंबईत आता इमारतींमध्ये राहणाऱ्या प्रत्येक गाळेधारकाला स्वतंत्र मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा मिळणार। आतापर्यंत निवासी इमारतीची जमीन गृहनिर्माण सोसायटी किंवा सदस्यांच्या एकत्रित नावावर नोंदवली जात होती। मुंबईतील लिलावामध्ये दाऊद इब्राहिमशी संबंधित 4 मालमत्तांपैकी एकही खरेदी करण्यासाठी एकही बोली लावणारा पुढे आला नाही। मुंबईसोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबाके या दाऊदच्या वडिलोपार्जित गावातील 4 शेती जमिनीचा समावेश होता। वंचित बहुजन आघाडीची 25 नोव्हेंबरला मुंबईमध्ये संविधान सन्मान सभा। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सभा पार पडणार। प्रकाश आंबेडकर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं भूमिका स्पष्ट करणार। पोलीस प्रशासनासह पुणे पालिका आयुक्त कसबा मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करणार। स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियान मिशनच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासनेंसोबत आयुक्त पाहणी करणार। भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी गणेश बिडकर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख। भाजप निवडणुकीच्या कामाला लागल्यानंतर बिडकर यांच्यावरती पुणे महापालिका निवडणुकीची जबाबदारी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची NIRF क्रमवारी बरोबर QX रँकिंगमध्ये देखील घसरण। देशातील 5 भारतीय तंत्रज्ञान संस्थांसह बंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थेनं पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं। कृषी विभागाच्या योजनांमधील गैरव्यवहाराच्या चौकशी समितीवरती यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सदांशूंची नेमणूक। माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट समितीनं मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे राज्य शासनाकडून नव्यानं नेमणूक। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्राध्यापक भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ। उमेदवारांना आता 8 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। राज्यातील 5वी आणि 8वी सह 4थी आणि 7वी इयत्तांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय। त्यानुसार 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परिषदेकडून जाहीर। पुण्यात इमारत पाडकामासाठी नवीन नियमावली जाहीर। कार्यकारी अभियंत्याने पाडकाम व्यवस्थित पार पाडल्याचे प्रमाणपत्र दिलं तरच बांधकाम व्यावसायिकाला नवीन इमारत बांधण्याची परवानगी दिली जाणार। महाड आणि पुण्याला जोडणाऱ्या वरंध घाटात दुचाकीचा भीषण अपघात। वाहन चालकाचा जागीच मृत्यू। घाटात तीव्र वळण असल्यानं सातत्यानं होत आहेत अपघात।